नमस्कार. सतसाहेबजी. आपलं नाव? माझं नाव दयारामदास नामदेव ठाकरे. आपण कुठून आलात? गाव बोरवा, तालुका मंगळपीर, जिल्हा वाशिम, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती अधिक किराणा दुकान. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 7 मे 2017ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार अनेक देवीदेवतांची म्हणजे ग्रामदेवत, दैवत, हनुमानजी, तसेच आमच्या गावामध्ये संत आप्पास्वामी महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे आणि गावसुद्धा संत आप्पास्वामी महाराजांची सगळी भक्ती करतात. त्याचप्रमाणे गणेशजी, दुर्गादेवीचा उत्सव आणि सगळ्या देवीदेवतांची मी भक्ती करत असतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे, या भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्याकडे कसे आकर्षित झालात? संत रामपालजी महाराजांकडे उपदेश घेण्याची माहिती माझी धर्मपत्नी एक 12 महिन्या अगोदर ती या संत महाराजांचा नामोपदेश घेतलेला होता त्यांनी आणि ती मला रोज सांगायची की बाबा तुम्ही या भक्तीमध्ये या, ही भक्ती करा, ही खरी भक्ती आहे. तेव्हा मी त्यांना म्हणायचं की मी गुरु धारण केलेला आहे, मला कुठलाही गुरु करायची आवश्यकता नाही. तरी पण आमचा दररोज सत्संग व्हायचा घरी, पती आणि पत्नीमध्ये. जेवताना ती नेहमीच उपदेश करायची की तुम्ही हे खरं आहे, हे सत्य पहा, साधना चॅनल पहा, ज्ञानगंगा पुस्तक वाचा, जगण्याचा मार्ग वाचा. आणि मात्र ती खूप कडविळती विनंती करायची आणि शेवटी मला तिनं निरुत्तर केलं आणि मलाही सुद्धा तिचं म्हणणं मान्य करावं लागलं आणि मी वाशिम जिल्ह्यामध्ये 3 दिवसात सत्संग झाला. तेव्हा 7 मे 2017ला गुरुजींचा नामोपदेश घेतला. सर, मला विचारायचं आहे की आपली जी धर्मपत्नी आहे ती प्रामुख्याने सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या शरणात होती आणि आपण जी प्रचलित भक्तिविधी करत होतात, तर आपल्यामध्ये जो काही सत्संग, जो काही ज्ञानचर्चेचा विषय होत होतात, त्यामध्ये आपल्याला अशी कुठली गोष्ट पटली की जेणेकरून आपण संत रामपालजी महाराजांना आपण सरेंडर झालात आणि त्यांच्याकडनं आपण भक्तिविधी घेतली? सांगायचं म्हणजे संत रामपालजी महाराजांकडे वळण्याचं कारण, त्यांचं नामोपदेश घेण्याचं कारण, माझ्या धर्मपत्नी मला वारंवार सांगितलं की जो 3 देवन के करे भक्ती उनकी कधी ना होय मुक्ती. हा जो पंथ आहे हा मोक्षमार्गाचा आहे आणि यामध्ये जर तुम्ही आली, ही जर तुम्ही भक्ती कराल, संत सद्गुरू रामपालजी महाराजांची भक्ती केल्यानंच मोक्ष प्राप्त होईल, जन्ममरणाचं खंडन होईल, अशी ती मला नेहमी सांगायची. आणि मी जेव्हा साधना चॅनलवर गुरुजीचा सत्संग पाहायचा, त्यामध्ये गुरुजीचे अनेक दृष्टांत त्यांनी श्रीमद भगवद्गीतेमधून ह्या सर्व तत्त्वज्ञानाचं ज्ञान मला ऐकवलं आणि त्या माध्यमातून मी या संत रामपालजी महाराजकडे जोडलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाळकडू पाजलं त्यांच्या ज्ञानातनं, त्यांच्या सत्संगातनं, आणि आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांच्या ज्ञानाची चर्चा होत होती आणि म्हणून आपल्याला त्यांचं ज्ञान पटलं आणि म्हणून आपण त्यांच्या शरणात आलात. तर त्यानंतर आपल्याला आपल्या जे अगोदरचं जे वागणं होतं, अगोदरचा जो आपला मार्ग होता, त्याचप्रमाणे जे काही आपलं अगोदरचे जे काही अनुभव होते, तर त्यामध्ये आणि आत्ताच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला काय काय मध्ये चेंजेस आलेत किंवा आपल्याला काय असे चमत्कार किंवा अनुभव आलेत? अनुभव तर भरपूर आले आहेत. जसं की म्हणतात ना, गुरुजीचे अनुभव संत रामपालजी महाराजांचे अनुभव सांगण्यासाठी 7 समुद्र की मसी करू, लेखनी करू वनराय, धरती का कागज करू, गुरुगुण लिखान जाय. संत रामपालजी महाराज अनेक असे दृष्टांत आहेत, असं अनेक बालामृत त्यांनी मला पाजलं की त्यामधून सांगण्यासारखं झालं. असे अनुभव, पहिला अनुभव तर खरं तर मी प्रथमच भक्तिमार्ग असल्यानं मला अध्यात्माचा सगळ्यात मोठा पहिला अनुभव गुरुजीकडून मिळाला आणि त्या अनुभवानं, त्या तत्त्वज्ञानानं मी इतकाही जागृत झालो की जे मी पहिल्यांदा गुरु धारण केलं ते रिसोडचे लिंगाप्पा महाराज, ज्यांनी मला ओम नामाचा जप दिला होता. पण ते नंतर असं कळलं की जे सत्यज्ञान कळल्यामुळं गुरुविनं माला फिरते, गुरुविनं देते दान, दोनों निष्फल चाय पुछो वेद पुराण, ते सत्यज्ञान कळल्यानंतर मला असं वाटलं की आपण आतापर्यंत जे आयुष्य घालवलं हे मात्र निरर्थक गेलं आणि आता सत्मार्ग मिळाल्यामुळे, मोक्षाचा मार्ग मिळाल्यामुळे मी अगदी समाधान झालो. भरपूर मला तत्त्वज्ञान गुरुजींनी दिलेलं आहे. सर, या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही शारीरिक स्वरूपात, मानसिक स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात काही संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे लाभ प्राप्त झाला का? हो, शारीरिक स्वरूपातनी संत सद्गुरू रामपालजी महाराजांचा मला असाही अनुभव आला की मला सर्दी पडसाही कुठल्याही प्रकाराने थांबत नव्हता.
मी अकोल्याला सुद्धा दवाखाना, पण माझ्याकडे आता सर्टिफिकेट नाही आहे. तर मी अगदी त्रास होऊन जायचा. परंतु सद्गुरू रामपालजी महाराज शरणमध्ये आल्यानंतर माझा हा सर्दी पडसा मात्र छूमंत्र झालेला आहे. आणि त्यांचे आता गुण त्यांचे चमत्कार अनुभव सांगायचे झाले असं मी सत्संगाला 16/5/2023 भूर येथे आमचा सत्संग होता, वाशिम जिल्ह्यातला खेड्यावरती. आणि त्या सत्संगाला गेलो असताना गावातील 13 भगतजी, माझा ॲटो रिक्षा आहे, त्यामध्ये 11 भगतजी बसलेत आणि 2 भगतजी मात्र टू व्हीलरवर आम्ही त्या भूरगावला सत्संगाला गेलो. आणि निःशुल्क सेवासुद्धा मी परमात्म्याच्या या साहित्याची करतो. माझ्या ॲटोमध्ये साहित्य नेणं आणणं अशा प्रकारात असताना त्या भूरगावला सत्संग झाला आणि त्या ठिकाणी नामदानसुद्धा झालं. त्यामुळे त्या गावातने आम्हाला खूप वेळ झाला रात्रीचा. आणि रात्रीचा वेळ झाल्यानंतर आम्ही जवळपास 12 वाजता तिथून निघालो भूरगावहून. आणि भूरगावून निघाल्यानंतर मंगळूरपीर तिथून 14 किलोमीटर आहे आणि 14 किलोमीटर पुढे 2 किलोमीटर बोरव्याकडे येत असताना असा भयानक ॲक्सिडेंट झाला आमच्या ॲटो रिक्षाचा की रानडुकरं आडवे गेले. तर आणि रानडुकरं आडवे गेल्यानंतर असं वाटलं की आता गेले. तेव्हा माझाच मुलगा ड्रायव्हर, त्यानं ॲटो रिक्षाचा पॉवर कमी करून ॲटो चालवला. परंतु डुकरं निघून गेलं असं समजल्यानंतर त्यानं पुन्हा वेग वाढवला आणि एक रानडुकर मागं असलेलं असं निघालं पटकन की त्यानं समोरच्या चक्काला धडक मारून जाग्यावरच ॲटोचं स्टेअरिंग फिरलं आणि ॲटो जबरदस्त पलटी झाला. त्या ॲटोमध्ये आम्ही 11 लोक होतो आणि 11 भगतजी असूनसुद्धा सांगायचं म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तर काय सांगावं गुरुजीचा चमत्कार. माझं फक्त 45 दिवसाचा नातू, माझ्या मुलाचा मुलगा, आणि त्याचा तो 3रा सत्संग होता. आणि त्या 3ऱ्या सत्संगाला असा भयंकर ॲक्सिडेंट झाला की त्या ॲक्सिडेंटमध्ये अशी परिस्थिती झाली की ॲटो पलटी झाल्यानंतर ॲटोचा ॲक्सिलेटर भयंकर वाढून गेलं, त्याचा धूर भयंकर, डिझेल आणि ऑइल एक झाल्यामुळं असं वाटत होतं की आता ॲटोचा भडका होते आणि सगळे 11 लोक आपण येतनी जे अडकल्या गेलो, दडपल्या गेलो, आपल्या अंगावर ॲटो पडला आहे, आता आपण इथंच सगळे आपल्याला अग्नी मिळून आपण भस्मसात होईल असं चित्र झालं. दिसत काहीच नव्हतं. आणि त्यामध्ये मात्र माझा गैरवर्ग वाढला की पूर्ण परमात्म्याला मी दुखवलं की माझा 45 दिवसाचा नातू मी तुमच्या 3ऱ्या सत्संगाला आणला आणि तो नातू तुम्ही आता किती मोठा कलंक लावला परमात्मा, तुमच्यावर हा कलंक काय आहे. आणि काय माझा नातू सापडत नव्हता, अंधार कीट होता, मागून गाडी कोणती चालली नाही, समोरही गाडी नव्हती. आणि त्यामध्ये आम्ही कसे बसे त्या ॲटोतून निघालो पण बाळ सापडत नव्हतं. आणि मनाला खूप दुःख झालं की बाळ चेंगरून खलास झालं. आणि अशातच माझ्या सुनबाईंनी माझा गळा पकडला आणि काय केलं परमात्म्यानं, असं तिने आरडाओरड केली, सगळे लोक आरडाओरड करायला लागले गाडीतले. आणि मग मात्र काय चमत्कार गुरुजी सांगावं, बाजूला बाळ पडलेलं होतं. बाळ जसं काही झोपूनच आहे. आणि आम्हाला 11 लोकांनासुद्धा काहीच लागलेलं नाही अजिबात. आम्ही एकामागं एक असे ओढून काढले ॲटोतून आपले भगतजी, आम्हीच उठल्यानंतर पण कोणालाही कुठलाही धक्का नाही. आणि तेव्हाच थोडंसं आमच्या भगतजीला एक खिळा लागल्यासारखा झाला. मी आमचे जिल्हा कॉर्डिनेटर भगतजींना फोन केला की भगतजी तुम्ही ताबडतोब आपली 4 व्हीलर गाडी घेऊन लवकर या, आमच्यापाशी फार मोठा ॲक्सिडेंट झाला आणि आम्हाला काही सुचत नाही. तेव्हा अवघ्या 10 मिनिटामध्येच भगतजी 4 व्हीलर गाडी घेऊन आले आणि आम्ही 5 लोकांना मात्र दवाखान्यात नेलो. आणि दवाखान्यानंतर ते डॉक्टर हसायला लागलेत की यांना तर काहीच झालं नाही, तुम्ही यांना दवाखाना आणलं कशासाठी. मग त्यांनी एक 4 गोळ्या दिल्या, आता TTचे एक इंजेक्शन दिलं, थोडंसं खरसाटल्यासारखं झालं. आणि परत मग आम्ही रात्री 3 वाजता आपल्या घरी आलो. परंतु प्रसंग असा होता की ॲटोच्या मागच्या साईडला एक माई बसलेली, डाव्या साईडला एक माई बसली उजव्या साईडला, आणि मधातनी बॅटरा होता तो 60-70 किलो वजनाचा, की जे लाईन गेल्यानंतर आपलं लाईटचं काम करील. तो बॅटरा उडून कसा गेला, कुठून गेला ॲटोतून पत्ता लागणार, तो बॅटरा खाली पडला. आणि ॲटो रिक्षाची बॅटरीसुद्धा समोर बाहेर निघाली, ती पण पडली. आणि अशात कोणालाच कुठलाच धक्का पण लागला नाही. हा मोठा गुरुजीचा चमत्कार आम्ही सगळ्या 11ही भक्तांनी अनुभवला. आणखी सांगायचं झालं असं 16/5ला असाच माझा ॲक्सिडेंट झाला, 16/6चा हा अनुभव सांगितला मी, आणि 8/7ला सुद्धा माझं असंच झालं. त्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे मला विंचू चावला. सांगायचं म्हणजे मी माझ्या शेतावर काम करायला गेलो, ठुण्या उचलल्यात, खांद्यावर ठुण्या घेतल्या आणि त्या विंचूने मला खांद्याला डंक मारला. मला एवढी विंचूची एलर्जी आहे की चावल्यानंतर मात्र दवाखान्याशिवाय मला थांबताच येत नव्हतं. पण त्या दिवशी त्या विंचूला मी म्हटलं की एकनाथ महाराजांनी जे कार्य केलं ना, तुला सांभाळायचं, तू एकनाथ महाराजाला चावा घेत होता आणि तो तुला पाण्यातून वाचण्याचा प्रयत्न करता, तसं तुम्हाला केलं तर मी त्याला सोडून दिलं.
ते विंचूला सोडून दिलं आणि मी म्हटलं माझ्या गुरुशी समरस व्हावा, तर मी माझं नामस्मरण करतच होतो. तर अजिबातही विंचू चढलाच नाही. अगदी माझं काम करत बसलो. मी दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही पडली, काहीच नाही. असे गुरुजीचे अनुभव सांगता सांगता आता मी पहिल्यांदाच म्हटलं की 7 समुद्र की मसी करू, लेखनी करू वनराय, धरती का कागज करू, गुरुगुण लिखाण जाय. अशा प्रकार झालो आणि सगळे भगतजी आम्ही आश्चर्यचकित झालो. पहा, अशा प्रकारचे अनुभव गुरुजींनी आम्हाला वेळोवेळी, आणि गुरुजीचा आमच्या मस्तकावरती कृपा हस्तक दया आहे गुरुजीची, काही चिंता नाही. आणि मी इतकाही सुखी हो, इतका सुख पावलं मला की अध्यात्मही भेटलो, वेळोवेळी चमत्काराच्या माध्यमातून गुरुजी सोबतच आहेत आणि ती आमची भक्ती चालू आहे. माझ्या घरामध्ये 4 सदस्य आहे, मी, माझी पत्नी, माझा मुलगा आणि सून, सगळे नामदानी आहो आणि आम्ही कुठलीही सेवा सोडत नाही. विशाल पुस्तक सेवा असो, सत्संग सेवा असो, आणखीन गुरुजीचा कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमात आम्ही सगळे हजर राहतो. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपला जेव्हा ॲक्सिडेंट झाला, जो अपघात झाला, त्यामध्ये आपल्या मुलाचं जे 45 दिवसाचं जे बाळ होतं, त्याची काय परिस्थिती आहे आणि आजच्या कंडिशनला, आणि त्याला किती प्रमाणात त्याला दुःख किंवा वेदना किंवा काय इजा त्या बाळाला त्या ठिकाणी झाली होती? त्या ठिकाणी सद्गुरू रामपालजी माझ्या कृपा आशीर्वादाने त्या बाळाला कुठल्याही प्रकारची झाली नाही. जसे की परमेश्वर कबीर साहेबजी कमळाच्या फुलावरती साक्षात प्रगट झालेत, त्याच पद्धतीनं माझा नातू अगदी झोपेत असल्यासारखा, त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला नाही, अगदी शांत पडून होता. आणि जेव्हा आम्ही जवळ घेतलं त्याला, तो रडलाय सुद्धा नाही, काही नाही, चांगल्या स्थितीमध्ये तो होता. अशा प्रकारे त्या ठिकाणची अवस्था होती. सर, जसं तुम्ही आता सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या ज्या सद्भक्तीमुळे, या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव बघाव्यास मिळाले, अनुभवाव्यास मिळाले. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे अन्य काही साधक आहेत, जे परमेश्वर प्राप्तीसाठी आज दरदर फिरत आहेत, यांना त्या साधू संतांकडे जात आहेत, परंतु त्यांना त्यातून खरा मार्ग मिळत नाही, तर अशा सर्वांसाठी, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे, आणि मुख्यतः आज जो जनसमुदाय आज आपला हा मुलाखतीचा कार्यक्रम TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? सद्गुरू रामपालजी महाराज कृपा आशीर्वादाने मी त्यांना संदेश नाही पण विनंती करू शकतो की त्यांनी आपल्या जीवाचं कल्याण करण्याचा मार्ग, मोक्षप्राप्तीचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे की ज्याच्या प्रत्यक्ष नजरेसमोर देव उभा राहतो. अशी ही साधना आहे, अशी ही साधी सोपी भक्ती आहे. तेव्हा सर्वांनी, लहान थोरांनी, जगतांनी, सोयऱ्या धायऱ्यांनीसुद्धा सगळ्यांनी ज्ञानगंगा पुस्तक वाचावं, जगण्याचा मार्ग वाचावा. आणि हा सत्मार्गच आहे. हा ज्ञानगंगा वाचल्याशिवाय का जगण्याचा मार्ग वाचल्याशिवाय कळणार नाही, तसं कळणार नाही. म्हणून TV वर सुद्धा अनेक चॅनलवर सत्संग गुरुजी येतात, ते त्यांनी पाहावं आणि या माध्यमातून हे तत्त्वज्ञान त्यांनी ग्रहण करून गुरुजीचा हा मोक्षमंत्र घ्यावा, अशी माझी कडकडीची त्यांना विनंती राहील. सर, आज जर साधकांनी आपल्या हाकेला साथ घातली आणि त्यांनासुद्धा जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घ्यायलाच हवा, तर ती व्यक्ती किंवा ती साधक संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? सद्गुरू रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र अनेक चॅनलवरती गुरुजी सत्संग चालू असतात आणि त्या चॅनलवर खाली एक पट्टी चालते आहे, त्याच्यावरती नंबर येतात. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ते नामदीक्षा किंवा आपलं जीवन कल्याणाचा मार्ग शोधून कॉन्टॅक्ट करून ते आपलं सार्थक करू शकतात. सर, जसं आता आपण उल्लेख करत आहात की आजचा जो कार्यक्रम, आज आपल्या मुलाखतीचा कार्यक्रम TV चॅनलवर बघत आहात, तर तो कार्यक्रम चालू असताना काही मोबाईल नंबर या ठिकाणी फ्लॅश होत आहेत. तर त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांशी जोडू शकेल किंवा संत रामपालजी महाराजांचा जो गुरुमंत्र आहे तो घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या गुरुमंत्रासाठी किंवा या साधनेसाठी त्या साधकाला त्या नामदीक्षा स्थळावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराज गुरुदीक्षा घेण्यासाठी या साधकाला कुठल्याही प्रकार एक नया पैशाचा सुद्धा खर्च येत नाही. उलट नाम उपदेश झाल्यानंतर त्यांना ह्या भक्तिमार्गाचं यथार्थ भक्तिबोध आणि लागणारं साहित्य हे मोफत मिळतं. अशा प्रकारचा हा साधा आणि सोपी भक्तिमार्ग सद्गुरू रामपालजी महाराज यांनी देण्याचं वचनबद्ध झालेलं आहे. तर हे सगळं सर्वांनी माझं ही विनंतीपर 2 शब्द ऐकून त्यांनी हा मार्ग स्वीकारलाच पाहिजे, अशी मी त्यांना कडकडीची विनंतीसुद्धा करू शकतो. या ठिकाणी येण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, एक नया पैसासुद्धा खर्च करावा लागत नाही. धन्यवाद. सत साहिब. संपूर्ण विश्वामध्ये
500पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.